नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. खासगीतल्या गोष्टी बाहेर आल्या तर पार्श्वभूमीही बाहेर येणार. दादा आम्हाला दरारा दाखवतात, तोच दरारा त्यांनी केंद्रात दाखवावा. खासदार अमोल कोल्हे यांचा अजितदादांना प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरा. खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघात मोठं आव्हान उभं करणार असल्याची शक्यता. शिंदे गटा एवढ्या जागा अजित पवार गटालाही मिळाव्यात. समान जागा वाटपासाठी अजित पवार गट आग्रही. छगन भुजबळ यांची माहिती. भाजपाने राम मंदिराचा इव्हेंट केला असून राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी. खासदार संजय राऊत यांची नरेंद्र मोदींवर टीका. काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी 80 सदस्यीय समिती स्थापन. 28 डिसेंबरला काँग्रेसची रॅली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. भारतीय नौसेनेत INS इम्फाळ दाखल. भारतीय नौसेनेची ताकद वाढणार. कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट JN1 वेगाने पसरतोय. खबरदारी घेण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सज्ज. शरयू नदी स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत होणार बैठक. आगामी निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता. देशात फक्त नरेंद्र मोदींचीच हवा असून महाराष्ट्रात भाजप आघाडी. आगामी लोकसभेच्या 40च्या वर जागा जिंकणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. आज वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न होत असून या बैठकीत लोकसभेच्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांपैकी 30 लोकसभेच्या जागांची चाचपणी वंचितकडून सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून या बैठकीत इंडिया आघाडीसोबत जाण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळत असून येरवडा परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागातील टोळक्यानं वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत त्यांच्यावर कोयते देखील उगारले गेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून टोळक्यानं परिसरात दहशत निर्माण करत वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी वोटरने केलेला सर्व्हे सध्या चर्चेत आहे. पाहूयात या बाबतीतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या विश्लेषण सहज सोपं या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मागच्या 2 दिवसांपासून सी वोटर आणि ABP न्यूजने जो एक सर्वे केलेला आहे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने, तर त्या पोलची सर्वत्र चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. या पोलमध्ये महाविकास आघाडी सुसाट झाल्याचं पाहायला मिळतंय. 26 ते 28 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज जो आहे तो या पोलच्या माध्यमातून वर्तवला गेलाय. तर 19 ते 21 जागा ज्या आहेत त्या महायुतीला अर्थात भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना मिळतील असा अंदाज जो आहे तो खरं तर व्यक्त केला गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण हे विश्लेषण जे आहे ते या खास लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. खरं तर लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस जे आहेत ते उरलेले आहेत. जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागली जाईल असं बोललं जाते. कारण नुकतीच जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली होती तर त्या बैठकीमध्ये 55 दिवसामध्ये लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं अशा सूचना ज्या आहेत त्या प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर भाजपाने सुद्धा
मिशन 48 जे आहे ते महाराष्ट्रासाठी आखल्याचं पाहायला मिळतंय. त्या अनुषंगाने राज्यभर तयारी होत असतानाच आता महाविकास आघाडीला या पोलच्या माध्यमातून फटका बसेल असं देखील बोललं जातं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण स्थिती पाहिली तर 48 लोकसभेच्या जागा आहेत. या 48 पैकी 19 ते 21 जागा ज्या आहेत तेवढ्याच महाविकास आघाडी महायुतीला मिळतील असं बोललं जातंय. कारण की एकंदरीतच जर आपण पाहिलं याच्या मागची प्रमुख जर कारणं काही सांगायची झाली तर भाजपाने सुरुवातीला शिवसेनेत फूट पाडत एकनाथ शिंदेंना आपल्यासोबत घेतलं असं बोललं जातं. त्यानंतर अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळं भाजपाची जी विश्वासार्हता आहे किंवा भाजपाचा जो कोर मतदार आहे महाराष्ट्रातला तो भाजपापासून दूर जातोय असं देखील बोललं जातंय. आणि या निमित्तानं जर आपण पाहिलं म्हणजे महाविकास आघाडी जर एकत्र एका ताकदीने लढली तर विजय प्राप्त होतो हे कोल्हापूर उत्तर आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीने दाखवून देखील दिलेला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा जो आशावाद आहे किंवा महाविकास आघाडी कुठेतरी तिथं स्ट्रॉंग असल्याचं पाहायला मिळतं. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीच्या 3 झालेल्या बैठका असतील किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडीचा आम्ही कसे एकसंध आहोत हे दाखवण्याचा केला गेलेला प्रयत्न जो आहे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मतदानावर होईल असं बोललं जात आहे. मात्र हे सगळे एक्झिट पोल आहेत. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्येही एक्झिट पोलमध्ये वेगळे आकडे दाखवले गेले आणि प्रत्यक्षातला निकाल जो आहे तो वेगळा आला. त्यामुळे आता निवडणुकांच्या अनुषंगाने नेमकं काय होतं हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. ब्रो इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शाळांचं खाजगीकरण न करता सरकारी शाळांसाठी दिल्ली पॅटर्न राबवा अशी मागणी बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निंबादेवी संस्थान निंबोळा येथे 105 जोडप्यांनी माहेयज्ञ करून सरकारला जागे करण्यासाठी निंबाईकडे साकडं घातलंय. राज्यातील जिल्हा परिषदांची सध्याची अवस्था पाहता शाळांचं खाजगीकरण न करता सरकारी शाळांसाठी दिल्ली पॅटर्न राबवावा. नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरू केलेली शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा. त्याचबरोबर गाव तिथं अभ्यासिका सुरू कराव्यात. या मागण्यांसाठी नांदुरा परिसरातील नागरिकांनी सरकारला सुदबुद्धी सुचावी म्हणून निंबाईकडे महायज्ञ करून साकडं घातलंय. राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासापासून वंचित असून तात्काळ सरकारनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा. यासाठी निंबोळा गावात असलेल्या निंबादेवीकडे तब्बल 105 दाम्पत्यांनी एकाच वेळी महायज्ञ करून साकडं घातलंय. दादा, जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण करू नये. जिल्हा परिषदच्या शाळा ह्या दिल्लीच्या पॅटर्न प्रमाणे करण्यात याव्या. आणि जे नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने MPSC UPSC अभ्यासिका जे चालू केली, हा अभ्यासिका पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती राबवावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अभ्यासिका सुरू करावी. आणि जो नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने जे अभ्यासिका पॅटर्न हा महाराष्ट्र चालू केला, याच्यातून आजपर्यंत 162 विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये नोकरीवर लागले आहे. हा जर पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवला तर याच्यामधून शेतकऱ्याच्या मुलाचं चांगलं जीवन उंचवेल. याच्यासाठी 105 जोडप्याचा आम्ही निंबादेवी प्रार्थना केली. आणि आमच्या शासनाला एवढेच म्हणणे आहे की हा पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती राबवा आणि जिल्हा परिषदच्या शाळा खाजगीकरण करू नये. शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांच्या मुलांना निश्चितच नोकऱ्यांमध्ये बराचसा टक्का वाढेल. आणि खाजगीकरण जे जिल्हा परिषद शाळांचं सुरू केलेलं आहे ते जर थांबवलं तर गरीब मजुरांचे शेतकऱ्यांच्या मुलांना निश्चितच अभ्यासामध्ये फायदा होईल आणि त्याचा परिणाम त्यांना नोकऱ्यांमध्ये येईल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सातारा जिल्हा कारागृहातील बंदिवानांनी प्रथमच कारागृहात स्ट्रॉबेरीची शेती फुलवल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात कारागृहातील बंदीवानांचं मानसिक स्वास्थ्य ठीक राहावं यासाठी कारागृहाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात। सातारा जिल्हा कारागृहाकडूनही नुकतंच शेतीमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात आलाय। यापैकीच एक चर्चेत आलेला विषय म्हणजे कारागृहात लावण्यात आलेली स्ट्रॉबेरीची शेती। थंड हवेच्या ठिकाणी आपण कायमच स्ट्रॉबेरीची शेती पाहत असतो, मात्र सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानांनी लावलेल्या स्ट्रॉबेरीला फळ यायला सुरुवात झाली असून सातारा कारागृह पोलीस अधीक्षक सी श्यामकांत आणि कारागृह शेती अधिकारी भापकर यांनी स्ट्रॉबेरी शेतीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरींच्या फळांची पाहणी केली। साधारणतः 1.5 ते 2 गुंठ्यांच्या क्षेत्रामध्ये मागील 2 महिन्यापूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असून विंटर नाबिया या जातीचे स्ट्रॉबेरीचं पीक लावण्यात आले। माझं ह्या सातारा जिल्हा कारागृहामध्ये स्ट्रॉबेरी बरोबर मी आणखीन गोल्डन बेरी घेतलेली, तुमचं ब्रोकोली घेतली, ब्रोकोलीनंतर आणखीन इतर पिकं हरभरा, मुळा, वांगी, हिरवी मिरची, अजून पालक, पत्ताकोबी, फ्लावर हे अशी विविध पिकं घेतली आणि बंद्यांना ह्यातून मी बरंचसं काही शिकवलं। आत्तापर्यंत 7 ते 8 बंदी माझ्याकडं चांगल्या ह्या स्ट्रॉबेरीसाठी तयार झालेली आहेत। आता पुढच्या वर्षी जर का कोणी नवीन आणखीन हा प्रोजेक्ट वाढवला तर आणखीन त्याच्यात आनंद वाटेल। सातारा जिल्हा कारागृहामध्ये आपण यापूर्वी देखील अनेक वेगवेगळे प्रोग्राम किंवा प्रोजेक्ट घेतलेले आहेत। महाराष्ट्र कारागृह विभागाचे ADG माननीय अमिताभ गुप्ता सर, IG माननीय जालिंदर सुपेकर सर आणि DIG श्रीमती स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच वेगवेगळी पिकं या कारागृहात घेतो आहे। यापूर्वी देखील गोल्डन बेरी, स्ट्रॉबेरी आणि पर्पल कॅबेज आणि आता हा वेगळा एक उपक्रम म्हणजे स्ट्रॉबेरी, जी सातारा जिल्ह्यामधल्या जी महाबळेश्वर, पाचगणी, वाई या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी येणारी पिकं आपण ही प्रामुख्याने या सातारा कारागृहात घेतली आणि यात बंद्यांचा मोठा सहभाग करून घेतला आणि आज हे पीक आलं याचं देखील समाधान वाटतं आहे। निश्चितच मला सांगावं वाटेल की हा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला उपक्रम आहे आणि याचबरोबर आपण घेतलेली गोल्डन बेरी देखील महाराष्ट्रातला पहिलाच उपक्रम होता। ब्रोकोली देखील आणि पर्पल कॅबेज देखील हा आम्ही घेतलेला एक वेगळा उपक्रम महाराष्ट्रातला म्हणावा लागेल। काही दिवसांपूर्वी IPL 2024चा लिलाव पार पडला। आता लिलावानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे, त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे। बोर्डाने आपल्या 3 खेळाडूंना फ्रँचायझी क्रिकेटमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे। म्हणजेच आता हे 3 क्रिकेटपटू IPL मध्येही भाग घेऊ शकणार नाहीत। बोर्डाने मुजीबर रहमान, फैजल फारुकी आणि नवीन उलग या खेळाडूंवर बंदी घातली आहे। हे तिन्ही खेळाडू पुढील 2 वर्ष कोणत्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सहभागी होणार नाहीत। याचा फटका कोलकाता नाईट रायडर्स, सनराइज हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना बसणार आहे। राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। राज्यावर सध्या कुठलीही सिस्टम नसल्यामुळे 29 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहून पुढील 2 दिवस पहाटे हलके धुके पडण्याचा अंदाज आहे। 30 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत विंड इंटरॅक्शनमुळे वायव्य व मध्य भारत तसेच महाराष्ट्राच्या उत्तरी भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे। हे हवामान हळूहळू पूर्वेच्या दिशेने सरकत राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्रावरून विदर्भाच्या दिशेने पुढे जाईल। नवीन वर्षात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच तुरळक ठिकाणी पावसाची पण शक्यता नाकारता येत नाही। पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज 29 तारखेपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे। पुढील 2 दिवस पहाटे हलके धुके पडण्याचा अंदाज आहे। 30 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता राहील। ह्यामुळे किमान तापमानात 29 तारखेनंतर नवीन वर्षापर्यंत 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत अंदाजे वाढ होऊ शकते। मराठा आरक्षण OBC मधून घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत संभाजीनगरमध्ये जाहीर केली आहे। त्याची 6व्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणता येतं, नाही 3 ठरली
हीच रूट आपला जे 20 जानेवारीचा आंतरवाली जे ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं आहे अंदाजा. बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होईल लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या दिवस उद्या 100%. नाही झालं तर परवा होईल. पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी कुठे काय संपर्क केला, काय विनंती केली रूट बद्दल किंवा कशाबद्दल? नाही रूट तर लागणारच आहे ना. ते कशाला रूट बद्दल विनंती करतील? आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक, मात्र मराठा समाज घरी थांबणार नाहीये. तुटून पडणार आहे. खूप मराठा समाज येणार, प्रचंड संख्या. सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे हे प्रामाणिक मनानं सांगतो मी. कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाहीये मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा आमरण उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची. पण आता तुम्ही नाही 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे. आपण पायी चाललं पाहिजे. आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत. म्हणजे आपल्याला आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत. म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. ना जाणता येताना गावावर पडणार आहे, ना तिथं थांब्यावर पडणार आहे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर. तर आपणच आपलं करणार आहेत. उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आले, ते 50 जण त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार. असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे. म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपलं कुणी भाकरी बनवणार, कुणी भाजी बनवणार, कुणी असं करणार ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार. खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली. असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार आणि ती तयारी आता फुल होत आली. बघूयात. आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार. आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दार बंद, चर्चा फिरच्या बंद. त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात. ते चर्चा फिरच्या नको. मग शंभरच देसाई असं म्हटलंय की जरंगे पाटलाला आम्ही दिल्लीला घेऊन जाऊ सुप्रीम कोर्टात प्युरिटी पिटिशनची सुनावणी आहे, तर त्यांना घेऊन जाऊन प्रत्यक्ष ते ऐकू लावू आणि कशी आम्ही वकिलांची पोच लावून कशा पद्धतीने भूमिका मांडतो त्यांना प्रत्यक्ष दाखवू. आता 20ला मी पायी चालतो आणि ते 24ला कसं नाही मला. मी तर पायी आहे आता. मी कसं ऐकणार मी आता? त्याच्या आत करा. आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच. ओबीसीतून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. तर तिथे नेऊन मला काय करताय? एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही, नाकारलेलं सुद्धा नाही. 5 महिन्यापासून मी आधीपासूनच म्हणतो. फक्त शंका आहे NT VJNT सारखं धनगर बंजारी बांधवांसारखं ते टिकणार का, ही शंका आहे आम्हाला. नसतं ते थोडं नाकारलेलं आहे. सिक्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळे या मराठा समाज एक झाल्यामुळेच झालेली, मराठ्यांमुळेच, राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती सिक्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले. सरकारनं तसं केलेलं आहे. त्यामुळं त्याच्यात शंका नाही. पण आमचं ओबीसीतून मागणी ते मिळावं ही आमची प्रामाणिक, त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार. एक स्टेटमेंट झालेलं आहे, कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुसंस्कृतपणा कसा आहे? लईच कामातून जायचा अंदाज दिसतो तो माणूस. मला तर धाकच पडला हवा त्याचा. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब? सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा, बसायचा शिवा करावा तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस व्हावं. मला लय टेन्शन आहे बाबा तुम्हाला झटका बसलो नाही बाबा. आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला लय ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरं माणूस बाबा. काय झाला असेल बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन दे फाटकून, तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावं म्हणून. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे. आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरूनच लक्षात आली. तुमची संस्कृती आहे कोयत्याच्या, कोराडीच्या, काठ्याच्या, पायत वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणार आहेत राज्याला? आणि आमची संस्कृती कशाला काढीता?
तुमचं तुम्ही बघा ना, धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही लढणार, आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता? काय संस्कृती आहे तुम्हाला? गप्पा ठोकायला बसते तिला. काय संस्कृती? धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का? गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागला गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर, 100% मी म्हणतो कागदच खाणार आहे आता. भाज्या पिज्याचे लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं, त्याचा प्रश्न नक्की विचारू, मला महत्वच नाही द्यायचं त्याला. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार नव्हते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे, त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार. पुन्हा तुम्ही 27 दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. हे दोन्ही कसं समंजस करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल पारित घ्यावा लागणार आहे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी, नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलंय, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे, 17 हे आता आपण निर्णायक सभा घेतली. निर्णय घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे, निर्णायकच झाली, निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाहीये. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता, ही वेळ नाहीये. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागला असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं. मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दाना बसतील कशाने बसतील तिथं जातील, पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल. कारण ते काय जवळ नाहीये, आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचंय असा तो विषय नाहीये. तिथं जायचंय, जिंकून यायचंय. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं. म्हणून मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरी सुद्धा आहे. इकडं कापस जवळ आले वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापस येसले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकते. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे. जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारची प्रशासनाची अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईतल्या नागरिकांना तुम्ही काय सांगा? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आतापर्यंत गोरगरिबांनी इकडे कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेले. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून, धान्य काय लागतंय ते दिलंय. म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तमासाचे राज्यातले लोक आहेत.
यांनी इकडे कष्ट केले, तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी. परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनाले तुमचेच, ते तुमच्याकडे आलेत. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहे. होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी, तुम्ही या, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगवताय, रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय, अन्नधान्य देशाला पुरवताय, आणि तुमचेच लेकरं फाशी घ्यायला लागलेत, आत्महत्या करायला लागलेत. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे. आम्ही सोबत आहे तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू, थोडाफार त्रास सहन करू शहरात. तुम्ही या, आमची आम्ही तयार आहे तुमचा. तुम्ही आम्हाला गल्लास भरून पाणी द्यायला पाहिजे, या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला, ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करत, आमच्या घरानं नाही करणार. कारण आमच्या भावना ते समजून घेईल, ते आमच्या वेदना समजून घेतील. ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील. यापेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाही. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार, असं होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहते. चलो, धन्यवाद. मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले, ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांच्या निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही, अशा पद्धतीचे ते निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता, वगैरे त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्यासाठी आहे, फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, तुमचं काय? नाही, मी नाही बघितले समजा ते, वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि रिसर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात जाचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी 60 सालातले त्याच्यामध्ये अटी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का, छप्पर आहे, तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, बैलगाडी आहे का, शेळ्या आहेत का, कोंबडे आहेत का, खुराडे आहेत का, असे 60 सालातले अशा स्वरूपाचे ते आहेत. तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा जर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास, तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास करायला अडचणी यायला. असं असेल तर बदलायला पाहिजे. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ती बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागेल. म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो. परंतु विषय मी त्याच्यासाठी तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठी तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठांकडून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका. यासाठी मी म्हणत असतो ते लफडं नको तिकडं. हा बघ, या सुद्धा आम्हाला परत झुंजायला लावतील. त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल. या असल्या आयोगाचे परत निकष देतील. पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील. पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ, मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना, हा बघ हे मग ही येईल. याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या. ते लफडच नको आमच्या गळ्यात. आम्हाला माहिती आहे हे होणारच, हे असलं करणारच. त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही, आम्ही हमेशा सांगतो. पण ते एनटी व्हिजनटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत. नसतं आमच्याच्यावर तर आम्ही ठामच आहेत. याच्यापासून तर 1000% ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही. आमची शेवटपर्यंत तीच मागणी. आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही. तुम्ही बघा आता 20 जानेवारी वारीच्या नंतर मिळते का नाही. पाटील, याच्यामध्ये 2 प्रभाव आहेत, ते व्यवस्थित तुम्ही सांगा. की नोंदी सापडतायत त्यामुळे तुम्ही कुंडीत जातात, हा वेगळा भाग आहे का? मागास आयोग काम करते, त्यांचा अहवाल तो तुम्हाला लागू होईल का त्याची गरज नाही? मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात. आणि या 2 गोष्टी वेगळ्या कशा आहेत? मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढाव्या लागतील, असं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्या हे बघावं लागणार. जर माननीय न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे आयोगाला. आणि आयोगाचं जर असं जाचं काय अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार आहे.
त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाहीये आणि स्वीकारणार नाहीयेत असंही नाही, परंतु ते एनटी व्हिजेंटी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाणे टिकणार का, टिकणार असेल तर ते आम्ही मागही स्वीकारलेलं आहे, आता स्वीकारायला तयारी. कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली, याच मराठा समाजामुळं, फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली. म्हणून आमचं म्हणणं आहे ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदाच आहे, नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच. आता तुमचा दुसरा मुद्दा आहे, आमची मागणीच ओबीसी आरक्षणातून. मराठा आणि कुणबी एकच आहेत, आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख सापडल्या. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे. कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती? जे आपलं मागं ठरलं होतं महाजन साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ. मुंबईत येण्याची कुणाला हौसच नाहीये, पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार 100% येणार. आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण आहे, हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाण्यात आली. ते आरक्षणाचं ही धाकमूक ते स्पष्टीकरण होत नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे की एकीकडे कुणबी नोंदी सापडली त्यामुळे ओबीसी मधून आरक्षण घ्यायची मागणी तुमची आहे. आता काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या यादीत 347 नंबरला टाकून मराठा म्हणून किंवा कुणबी मराठा म्हणून किंवा मराठा कुणबी म्हणून थेट ओबीसी आरक्षणात घेता येतं असं पण एक पर्याय काही अभ्यासक सुचवत आहे. त्याबद्दल तुमचं कसं? आपण सुचवलेलं आहे त्यांना, पहिले 3 महिने दिले ते नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना, त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्या लांब जाण्याचीच गरज नाही. इथं 83 क्रमांकालाच ओबीसीच्या यादी क्रमांक 83ला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे, तसा GR पण आहे तत्सम मराठा म्हणून. एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा सगळा 83 क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं आहे. परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची, राजकीय इच्छाशक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय. म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणार आहेत. मराठे घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल. पोरापेक्षा मोठं काय नाही. बाकी सगळं मागं टाकलं. मराठे लग्नाला जायणार, मराठे कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायणार, मराठे जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायणार, मोठमोठाले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायणार. मराठी हलायलाच तयार नाहीत, कोणाच्या सभाला जायणार. मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय, पटापटा कामावर का आणि चला मुंबईला येणार. विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाहीत ते मराठ्यांना. हे याला दोष सरकारचा, बस एवढंच माहिती आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची. सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने आता लक्ष चाललेल्या निर्णायक सभेच्या नंतर तुम्ही हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली त्याबद्दल सुद्धा टीका होते. एवढा सगळा खर्च करता आधीपासूनच तुमच्या जेसीपी बद्दल सुद्धा टीका केली जाते. एवढा खर्च करायचा आणि जवळपास 60 लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे, पाटलांनी काय मिळवलं असं टीकाकार तुम्हाला विचारतो. तेच व्हायला जाऊ द्यायचं नाही मला. जे बलिदान गेलेत, जे अपघातामध्ये वेदना भोगताय ते व्हायला नाही जाऊ द्याना. हे बघा, संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार, ही लहान विषय नाही. अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेले, परंतु हे सरकारमुळे बळी गेलेले ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपी राहणार. गेलेले बलिदानाचे 200 पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेले. त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं. आता ते हेलिकॉप्टरचं काढून ते मला माहितच नव्हतं, खरंच माहित नव्हतं. ते शेतकऱ्यांचं सहल होती, त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर मधून फिरवायचं, प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय. आणि ते फिरत बीडला आले, ते वरून टाकले, त्याच काय समज. पण ते आता ते काय नाही, असे खोटे आरोप केले का आम्ही गिनीतच नाहीत, काही वाटत नाही आम्हाला त्याचं. कारण त्यांना काही काम नाहीये. आणि मराठ्याचा नाद करू नका म्हणा, कोण येते मराठी काही करू शकते भाऊ, तू बस घुसले नात. तो असलं वागतो कुचळ बुद्धीचा, विचार करत नाही. तो बुद्धी बारीक बारीक लेकरांसारखी एवढी तो विचार चांगले नाहीत, भावचाळलेले विचार आहेत. त्यामुळं मग काय तू नाद करूच नको. मराठ्यात गेले आत मराठी, तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला. तो हेच जर आपल्याला असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी, आज कुठं गेला असता. गोरगरीब धनगर बांधवांनी पाठ थोपलेली असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे बघून अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिला असून ते केवळ उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत नाहीत असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. सर्वांचं स्वागत करतो. या व्यासपीठावर उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमजी, चेतनसिंग सावंतजी, मी 32 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो, वयाच्या 20व्या वर्षापासून. मी अनेक खासदार आमदार बघितले, पण आपले खासदार रणजितसिंग निंबाळकर पाटील पहिल्या वेळी आम्हालाही वाटलं होतं की रणजितसिंग निंबाळकर पाटील शून्यातून विश्व उभं करू शकतील काय. कारण आम्ही नितीनजी, देवेंद्रजी, मी नागपुरातनं येतो, आम्ही तिघे नागपुरातनं विकास आम्ही बघतो, पक्षा विकासाकडे चालतो. पण मला अभिमान आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पहिल्या 10 खासदारांमध्ये सर्वात जास्त योजना आणणारा खासदार म्हणजे कोण आहे? जोर हात वर करून सांगा, हात वर करून. कोण आहे? सर्वात जास्त रस्ते बांधणारा खासदार, सर्वात जास्त रेल्वे आणणारा खासदार आणि मोदीजींच्या 10 वर्षाच्या सर्वात जास्त योजना या फलटण लोकसभेमध्ये आणणारा खासदार म्हणजे आणि एकच दादा. तर जोरान सांगा ना बाबा, जरा ऊर्जा आणा जरा. काय म्हटलं तू मगाशी? लोक काय काय नारे लावतात, मग तुम्ही जरा जोरात जरा दोन्ही. कोणीतरी म्हटलं बरं, रणजित दादाला खासदार बनवा. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही हात वर करून सांगा. तिकडे मागे महिला, आमच्या महिला बहिणी काय म्हणतात? भाई टीव्ही वाले देख लो, कॅमेरा वाले. अच्छा, परमनंट का? आणि 2029ला महिला आल्यावर काय करायचं? अच्छा, वहिनी साहेब तयार आहे. काय जादू केली हो? अशी जादू आम्हालाही करता आली नाही. मला अभिमान आहे, एक मर्द मराठा सारखा, एक मर्द मराठा खासदार आमचा रणजित दादा आज संपूर्ण मतदारसंघाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता काम करताय. आणि अत्यंत ताठर मान्य करताय. प्रत्येक प्रश्न लोकसभेमध्ये मोदीजीकडे, अमित भाईकडे, आमच्या सरकारमध्ये असं कुठलंही मंत्रालय नाही की माननीय निंबाळकरजींनी त्या मंत्रालयाचं काम आपल्या फलटणमध्ये केलं नाही. मी मनापासून राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्याकरता आलो आहे. मी 22 वर्षापासून विधिमंडळात आहे, विधानमंडळामध्ये मी काम करतो, 22 वर्षापासून आमदार म्हणून काम करतो आहे. पण बघा, जयकुमार गोरे जेव्हा विधिमंडळात आले, मी पहिले 5 वर्ष जेव्हा 2004 ते 9 विधिमंडळात होतो, पहिले 5 वर्षातले 4 वर्ष असेच जातात. पण हे महाकलाकार आहेत, ते पहिल्याच वर्षी डाका टाकायला लागले. हे डाकू नाही म्हणत त्यांना मी, डाका कोणाच्या घरात नाही टाकला, मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या बिल्डिंग मधनं, महाराष्ट्राच्या मंत्रालयाची 7 मजल्याची बिल्डिंग संपूर्ण डिपार्टमेंट मधनं आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या गोल इमारतीमधनं जेव्हा अत्यंत चांगले आमदार म्हणून मला देवेंद्रजींनी सर्वे करायला सांगितला, मी अभिमानाने सांगतो, महाराष्ट्रातल्या पहिल्या 25 आमदारामध्ये जयकुमार गोरे सारखा एक आमदार. आता काही लोक वाट बघतात, जयकुमार कशाची वाट बघतात?
इथं लिहिलं असेल तर लेट होऊ शकते, रोखू नाही शकत. इथे लिहिलं असेल तर जीवनात लेट होऊ शकते, रोखू शकते का कोणी? कुणाला रोखू शकतो का आपण? मग चिंता करू नका. माननीय प्रशांत परिचारक जी, मुरली अण्णा मोड जी, विक्रांत पाटील जी, डॉक्टर दिलीप येळगावकर जी, मकरंद देशपांडे जी, सोमनाथ भोसले जी, सचिन कांबळे जी, नवनाथ पडळकर जी, अनूप मोरे जी, निवेदिता एकबोटे जी, सुदर्शन पाटसकर जी, उषा राऊत जी, सुशांत निंबाळकर जी, प्रशांत भोसले जी, राजकुमार पाटील जी, हरिभक्त परायण ढेकळे महाराज जी, हरिभक्त परायण जाधव महाराज जी, उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी. खरं तर मी जनसंवाद करतो आहे. ही माझी 41वी लोकसभा आहे. पुढच्या 5 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसभा पूर्ण होणार आहे. हे करताना मी 41व्या लोकसभेमध्ये छत्रपती शिवरायाला नमन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर या ठिकाणी ही यात्रा संपवली. आज बघा, मी या संपूर्ण लोकसभेच्या प्रवासामध्ये 47,412 लोकांशी बोललो. नंदुरबारच्या आदिवासी भागातल्या लोकांशी बोललो, पालघर मधल्या आदिवासी भागात जाऊन बोललो, चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघात मी फिरलो. 47,412 लोकांशी बोललो. बघा काय म्हणतात लोक. महाविकास आघाडीच्या नेत्याला जर वाटतं तर माझ्याकडला कॅमेरा घेऊन जा. ज्या कॅमेरामध्ये जनतेने संवाद केलाय, 47,412 मध्ये ताई फक्त 16 लोक सोडले तर सर्वांनी, म्हणजे मुंगफल्लीच्या दाना विकणारी एक छोट्याशा घरातली राहणारी एक वृद्ध महिला, भाजीपाला विकणारे, पाणीपुरी विकणारा, गरीबातला श्रीमंतातला मध्यमवर्गीय व्यक्ती सांगतो 47,412 पैकी निंबाळकरजी 16 लोक सोडले तर सर्वांनी प्रधानमंत्री मोदीजीच होतील 2024 मध्ये, असं समर्थन या ठिकाणी दिलं. आणि आज बघा, मी जेव्हा छत्रपती शिवरायासमोर नतमस्तक होऊन निघालो तेव्हा मी 813 लोकांना भेटलो. माझ्याकडे मॉनिटरमध्ये 813 लोकांना मी भेटत आलो. तुमच्या सोडून बाकी 813 लोकांना भेटलो. त्या 813 पैकी मग एक फळ विक्रेता इनामदार होता, एक लॉक विकणारा लखन कासार होता. मला मुस्लिम समाजाचं तर आभारच मानलं पाहिजे. आज मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवरायासमोर जेव्हा मी हार टाकत होतो तेव्हा हार टाकता जेव्हा खाली उचललो तेव्हा 150 मुस्लिम परिवार एकत्र येऊन मला प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी फोटो माझ्या हातात दिली. खऱ्या अर्थाने ही देशभक्तीचं लक्षण, हे राष्ट्रभक्तीचं लक्षण आज फलटणमध्ये पाहायला मिळालं. आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्याकरता त्यांनी मला फोटो दिला. मी त्या सर्व मुस्लिम बांधवांचं भारतीय जनता पार्टीतर्फे हृदयातून स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्व मुस्लिम परिवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुढे मी गेलो, जैन समाजाचे सारे 150-200 लोक भेटले, त्यांनी मोदीजींना समर्थन केलं. धनगर समाजाच्या लोकांनी येडकोट जय मल्हार करत माननीय मोदीजींना समर्थन दिलं. एक बोरं विकणारी महिला होती, तिचं नाव अरुणा इंगळे आहे. ती बोरं विकत होती. तिला विचारलं देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे, तिने म्हटलं प्रधानमंत्री मोदीजीच पाहिजे, प्रधानमंत्री मोदीजीच पाहिजे. पेरू विकणारी महिला भेटली, भालेराव ताई तिचं नाव आहे. तिला विचारलं की प्रधानमंत्री कोण पाहिजे, तिला काही माहिती नाही. तिने सांगितलं प्रधानमंत्री मोदीजीच पाहिजे आहे. संजय किनारा स्टोअर मध्ये गेलो तो संजयजी भेटले, त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदीजी पाहिजे आहे. सुकुमार जोशीजी म्हटले विशाल एजन्सीवाले, मोदीजी पाहिजे. निकिता मोबाईल शॉपमध्ये समृद्धीताई भेटली, तिने सांगितलं मोदीजी पाहिजे. मनाली ड्रेसमध्ये वसंत कुमार भेटले, मनीष मेडिकलचे मनीष जोशी भेटले, सुपर शू पॅलेसचे रिजवान शेख भेटले, कमल अडकेताई भेटल्या, सामान्य महिला रस्त्याने चालता फलटण व्यापारी संघटले, असीम मनेरजी भेटले. 813 लोक भेटले. 813 नाव माझ्याकडे आहे. बघा, 813 पैकी 813 लोकांनी देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदीजीच व्हावे, देशाचे पंतप्रधान मोदीजीच व्हावे असं म्हटलं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आमदार आणि खासदार बोललेत, मी जास्त वेळ घेणार नाही. मला त्या ठिकाणी नंदुरबारमध्ये अनुभव सांगतो. नंदुरबारमध्ये एक आदिवासी भागामध्ये मी जेव्हा गेलो, तिथे एक 18 वर्षाचा तरुण मुलगा होता. तो पाणीपुरी विकत होता. त्याला विचारलं की बेटा देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? त्यांनी म्हटलं देशाचं पंतप्रधान मोदी झाले पाहिजे. मला वाटलं दुपट्टा बघून बघितलं असाल, हा दुपट्टा बघून म्हटलं असं वाटलं, हा दुपट्टा बघून त्यांनी म्हटलं असं वाटलं. पण त्याला विचारलं कारण काय? त्या 18 वर्षाचा तरुण म्हणतो, मी माझ्या डोळ्यांनी भारताचा तिरंगा चंद्रावर फडकताना बघितला आहे, म्हणून मी मोदीजीला मत देईल, म्हणून मी भाजपाला मत देईल. कोणी कोणी बघितला मित्रांनो चंद्रावर तिरंगा झेंडा? भाजपाचा तिरंगा झेंडा कोणी बघितला? देशाचा तिरंगा झेंडा कोणी बघितला? सांगा जरा हात वर करून. चंद्रावर तिरंगा झेंडा फडकलाय, फडकला की नाही? जरा जोरात सांगा ना. भूक लागली का? जोरात सांगा दोन्ही हात वर करून. आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदीजीच्या नेतृत्वामध्ये बघा आज देशामध्ये जगातल्या साऱ्या देशांनी प्रयत्न केले. जपानने केले, अमेरिकेने केले, सर्व देशांनी प्रयत्न केले. कोणत्याही देशाने चंद्रावर त्यांचा झेंडा फडकवला नाही. पण मोदीजीच्या नेतृत्वात आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर तिरंगा झेंडा भारताने डौलाने फडकलेला आहे बंधूंनी. म्हणून तो 18 वर्षाचा पोरगा म्हणतो मोदीजीला मत देईल. पुढे आम्ही गेलो, एक 14 वर्षाचा तरुण भेटला. मला वाटलं त्याचं मतदान आहे, तो धष्टपुष्ट होता. त्याला विचारलं तू कोणाला मतदान करणार आहे? त्यांनी सांगितलं मी मोदीजीला मतदान करणार आहे. पण भाऊ, त्यांनी म्हटलं काका, त्याच्या भाषेत माझ्याकडे रील आहे, त्यांनी म्हटलं काका मी आता 14 वर्षाचा आहे, माझं मत नाहीये. पण त्याला विचारलं बेटा तुझं मत आलं तू काय करणार? तो 14 वर्षाचा तरुण म्हणतो आहे ज्याचं मत नाही तो, माझं 18 वर्षावर जेव्हा माझं मत येईल तेव्हा मी आयुष्यभर कमळालाच मतदान करील, जोपर्यंत माझं मतदान आहे. मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण घेण्यावर ठाम आहेत. याबाबत आज ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे, प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देऊन, कुणबी समाजाचे सरसकट दाखले देऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे. मोठमोठ्या लाखांच्या सभा सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार, त्यामध्ये फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, सगळ्या पक्षांचे नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे. पण तरी सुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला 54 लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि रक्त नात्याच्या नियमाप्रमाणे त्यालाही त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास 2 कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या वल्गना ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमाच्या माध्यमातून करत आहेत. आणि त्याच्यामुळे हा 2 ते 2.5 कोटी असलेला समाज जो आहे तो जर या ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे 3 तेरा झाल्याशिवाय वाटणार नाही. आणि ह्या गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज राहणार नाही. अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे. नुकतंच आता जरांगेंनी महाराष्ट्र शासनाला आव्हान दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही 3 कोटी मराठा समाज जो आहे तो 20 तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून 3 कोटी समाज या ठिकाणी येणार आहे. आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण मिळत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाहीये. आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे, संपूर्ण व्यवस्था जी आहे, कायदा सुव्यवस्था जी आहे त्या ठिकाणी बोजवारा उडवायचा जो आहे तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्यांनी निर्माण केलेलं आहे.
आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेरात्री GR काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेले आम्ही या ठिकाणी झालेलं आहे, पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे. आणि अशी त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाहीये. कारण ओबीसी समाज सुद्धा आता जागा झालेला आहे, त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे. हे गरीब समाजाचं आरक्षण आहे. मराठा समाज प्रस्थापित आहे, धनदांडगे त्या सत्ताधीश आहेत, सगळ्या त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजामध्ये काय पर्याय आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा उपोषण, सत्याग्रह, जे काय आंदोलन जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गानं ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते 20 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारला पाहायला मिळेल. हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे. हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेलीमाळी साडेकोटी गरीब, हा गरीब धनगर ओढार, हा गावकुसा बाहेरचा हा गरीब समाज आहे, यांच्या वंजारी समाज आहे, ऊसतोड कामगार आहे, यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता कामा नये, त्यांचं हिसकावून घेऊ नये, हीच आमची काही भूमिका आहे. वास्तविकता मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध केलेला नाही, कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाहीये. जे काय 50% वरचं ओपन कॅटेगरीतलं जे आहे, जे देवेंद्र फडणवीस सरकारने जे देऊ केलं होतं, जे राणे कमिटीने देऊ केलं होतं, ते त्यांना द्यायसाठी आमचं आधी म्हणा नाहीये. त्याचप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळतंय का, तर त्यांना मिळत आहेत. आता तर कुठलं मिळत आहे त्यांना, तर EWS आरक्षण त्यांना आज मिळत आहे. त्या ठिकाणी 10% 8.5% आरक्षण जे आहे ते एकट्या मराठा समाजाने घेतलेलं आहे. हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे EWS आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते वाढवून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठा समाजानं करायला आमचं काही म्हणणं नाही. सरकारने ती प्रक्रिया पूर्ण करावी. त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे. आता सरकार म्हणत आहे की जे आता क्युरिटी पिटिशन जे आहे, क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून तेही आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे. परंतु त्या शपथेला मराठा समाजानं वाटाण्याच्या अक्षरात लावले आहे. कारण त्यांची मागणी ठामच आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कुणबी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं, हीच एक मागणी ते लावून धरलेली आहे. ते जे क्युरिटिव्ह पिटिशन आहे, बाकी सगळे त्यांची शपथ आहे, सरकारचे बाकीचे प्रयत्न आहेत, याला ते मुळीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही. आता हे जे आंदोलन जे आहे 20 तारखेपासून, हे जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे. जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल. कारण मराठाला परवानगी द्यायची आणि ओबीसीला असं होणार नाहीये. मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी 10 लाख गाड्या घेऊन येणार आहे असं जाहीरपणे माध्यमांमध्ये सांगितलं गेलेलं आहे. वास्तविकता 10 लाख गाड्या जे आहेत, एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाहीये. आमच्याकडे 10 लाख वगैरे गाड्या असं काही नाही, तेवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे. 10 लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं तर ते 100 कोटीच्या आसपास जात आहे. इतक्या कोट्यावधींचा खर्च करण्याची श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसी मध्ये आलेली नाहीये काय. आणि म्हणून आमच्याकडे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे, आमच्याकडे गाढव आहे. त्या गाढवापासून गाढव घेऊन आमचे बेलदार मंडळी या ठिकाणी येऊ शकतील. शेतकरी आहेत, आमचे बैलगाड्या घेऊन येऊ शकतील. आमच्याकडे वाहन काही पायी दिंड्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील. आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे, मुंबईमध्ये स्वतः प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, धनगर, वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगार मंडळी आलेली आहेत. बंजारा कंपनी आहेत. झोपडपट्ट्यामध्ये 50% भटके विमुक्त आहेत.
त्यामुळं 5-50 लाख जे आहे ओबीसी बांधव जे ते मुंबईमध्ये राहत आहेत. त्यामुळे जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत, हे आंदोलनाच्या आमच्या मागण्या काय आहेत आमच्या, की हे कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत, कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत. कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे. एकही दाखला आम्हाला मान्य नाही. शिंदे समितीने जे काय त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत, बोगस आहेत, सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे. त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे. अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे. आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही. त्याचप्रमाणे गायकवाड कमिशन मध्ये कुणबी मराठा समाज हा कुणबी आहे म्हणून तो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला मुळीच मान्य नाहीये. आणि एकदाचा हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही. आमच्या आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा, तिला स्थगिती द्या. मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे. त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना काढण्यात आले. त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे. यापूर्वी असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठा करून टाकायचा. म्हणजे ह्या आयोगाचं मराठाकरण हे जे करण्यात आलेलं आहे याला आमचा साफ विरोध आहे. ज्या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत आता सुनील शुक्रे जे आहेत त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेली आहे. ते तर जरांगे साहेबांच्या व्यासपीठावरती ते त्यांना सरसर म्हणत होते. म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा देणार आहे ते त्यांनाच आता अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे. हे चुकीचं आहे. हे न्यायालयात सामायिक धरून नाहीये. त्याचप्रमाणे ज्या 3-4 नियुक्त्या केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हक्के असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समाज नियुक्त्या केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे. हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोर्टामध्ये आव्हान देणार आहे. आयोगाची मुदत 6 महिने संपायला असताना नवीन नियुक्त्या करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतोय आणि त्यामुळे ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाच्या आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.